त्यांना भूक एवढीच लागलेली आहे की आपण महाराष्ट्र गिळतोय कधी आणि बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरच्या हातात घालतोय कधी, घशात घालतोय कधी, ही भूक त्यांना लागली. आता तुम्ही मला सांगा की ही भूक त्यांना भागवू द्यायची आहे की त्यांना भुकेला ठेवायचं हे तुम्ही ठरवायचं. भुकेला ठेवायचं तुम्ही ठरवायचं. कारण ही भूक फार भयानक आहे. ही भूक जी आहे ही महाराष्ट्र संपवणारी भूक आहे. ही भूक आपण पाहत आहोत शहर संपवणारी भूक आहे आणि हीच भूक ही आपल्या देशाला मागे नेणारी भूक आहे. खरं तसं पाहायला गेलं तर आपण पूर्णपणे सत्ता त्यांच्या हातात दिली होती. 2017 तुम्हाला आठवत असेल, 2014 तुम्हाला आठवत असेल. आज इथे पदाधिकारी मेळावा सगळं जो आपला होत आहे तो ह्याच कारणामुळे होत आहे की जी स्वप्न आपल्याला दाखवली गेली होती भाजपकडून, तर एक तरी स्वप्न हे पूर्ण झाले का याचं उत्तर तुम्ही मला द्या. झाले झाले चला पहिल्यापासून सुरू करूया आपण. 2014 काय करणार होते आपल्याला ते अच्छे दिन येणार आहे असं सांगितलं होतं ना. 2014 पासून आतापर्यंत किती वर्ष झाली? 11 वर्ष झाली, 12 वर्ष झाली. 12 वर्ष बहुमताचं त्यांचं सरकार आहे, दिल्लीत सरकार आहे, महाराष्ट्रात सरकार आहे. तुम्ही मला सांगा या महाराष्ट्रासाठी असेल किंवा या देशासाठी असेल चांगले दिवस आलेत का? आले? तुम्ही मला एक तरी चांगली गोष्ट सांगा ना. जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला किंवा देशाचा विचार केला तर जे आपल्याला सांगितलं गेलं होतं की अच्छे दिन मध्ये काय काय होणार आहे, अच्छे दिन आने वाले मध्ये काय काय होणार आहे, सुरुवातच करायची झाली तर 2 कोटी तरुणांना रोजगार मिळणार होता. 20 लाखाला तरी मिळालाय का? मिळालं? उलट बेरोजगारी वाढत चाललेली आहे. रुपया डॉलरच्या बरोबर होता, एकाला 1 होणार होता. आज कितीला पोचले रुपया? 90, 92, 95. बाहेर शिकायला जातात, मध्यम वर्गातून येतात, ते बिचारे जेव्हा बाहेर शिकायला जातात तेव्हा रुपयामध्ये जेव्हा तिथे डॉलरमध्ये कन्व्हर्जन होतं, भारी कोणावर पडतंय तर ह्या लोकांवर पडते, आपल्या तरुणांवर पडत आहे. आज साधी गोष्ट तुम्ही मला सांगा ना, महिलांचा सन्मान जो होणार होता, महिलांना जे सुरक्षा देणार होते, महिलांना नोकरी देणार होते, आज तुम्ही मला सांगा या देशामध्ये आपल्या तुम्हाला तरी वाटते का महिला सुरक्षित आहेत? सुरक्षित नाही. तरुणांना रोजगार मिळत नाहीये, कुठेही उद्योगधंदा वाढत नाहीये, आपली शहरं काही सुधारत नाहीयेत, महिला सुरक्षित नाहीयेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज जर तुमच्या दारी कोणी भाजपवाले आले तर तुम्ही तर सांगा दादांनो तुमचं 12 वर्ष या देशात बहुमताचं सरकार आहे, तुम्ही एक गोष्ट सांगा जी चांगली. एक सुद्धा तयार नाही, काही तयार नाही. मी पण बसून घ्या. आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, घटनाबाह्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, घराघराघराघरा सगळीकडे फिरत आहेत. या आताच्या निवडणुकीमध्ये पैशाचा वाटप जेवढे झाला फिरतात, सगळे ते झाले, मंत्री वाचलेले, मुख्यमंत्र्यांना संवेदनशीलता नाही आहे, तिथे फक्त आपण कायदा संस्थेचे चिंतन उडलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या 29 शहरांमध्ये मुंबई आहे, पुणे आहे, ठाणे आहे, कल्याण आहे, नाशिक आहे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, वसई या सगळ्या शहरांनी भाजपला मतदान का करायचं हा जर प्रश्न आपण उपस्थित केला तर हा प्रश्न दैर्य आहे ना? आता फरक बघा, 2 पक्षांमधला फरक बघा. 16 डिसेंबरला मी मुंबईमध्ये वडील इथे 2 कोटी कार्यक्रम घेतला होता. तुम्ही पाहिला का? तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात पाहिला, देशभराचा कार्यक्रम केला होता. कारण त्याच्यातली एकच दाखवत होतो, कोणावर टीका केली नाही, भाजपवर टीका केली नाही, कुठच्याही पक्षावर टीका केली नाही. मी फक्त मुंबई महानगरपालिकेमध्ये 1997 पासून 2022 पर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काय काम केलेलं आहे हे आपण दाखवलं आणि अभिमानाने सांगितलं की हे आम्ही करून दाखवलं. आणि त्याच पद्धतीने भाजपला विचारलं, तुम्ही आता आम्ही तर हे 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेत सत्तेत होतो, महापौर आमचा होता, तर 25 वर्षातून 20 वर्ष चला भाजप देखील आमच्यासोबत आहे. वेगवेगळ्या कमिटी असतात, इम्प्रुव्हमेंट कमिटी, स्थायी समिती, जागतिक कमिटी असतात, हे सगळ्या कमिटीवर आम्ही आमचं काम होतं.
बोलणं होतं. आणि मग आता मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय की मुख्यमंत्री महोदय, तुम्ही स्वतः आता महाराष्ट्रात 6 वर्ष मुख्यमंत्री आहात. जवळपास बहुमतातच तुमचं सरकार आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे, प्रधानमंत्री तुमचे आहेत, रक्षामंत्री तुमचे. तुम्ही मला सांगा, हे दादा जरा फोटोग्राफर थोडे बसा नाही ते फ्लॅश खूप उडतात. तुम्ही मला सांगा 2017 मध्ये बहुमत कोणाचं आलं? सत्ता कोणाची होती? 2017 मध्ये महापौर कोणाचं होतं इथे? बीजेपीचं होतं ना? ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा, मुख्यमंत्री तेव्हा कोणाचे होते? भाजपचे होते की नव्हते? होते. महापौर कोणाचे होते? भाजपचे होते की नव्हते? इथे येऊन मी नाशिकला दत्तक घेतोय असं उपकार करतात असं येऊन सांगितलं होतं कोणी? मग 2017 पासून आतापर्यंत जवळपास 9 वर्ष होतील आता या 2026 मध्ये. तुम्ही मला सांगा, नाशिकचं चित्र हे बदललंय की बिघडलंय? मी चुकीचं बोलत असेल तर मला तुम्ही करेक्ट करू शकता. सांगा आदित्य, तुम्ही चुकीचं बोलताय. नाशिक एकदम कुठच्या कुठे गेलंय, वॉशिंग्टनच्या बाजूला तर नाशिक आलेलं आहे. झालंय का असं? काय झालं? आपले जे मूलभूत जे प्रश्न आहेत, जे नाशिककरांचे प्रश्न आहेत, त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. हे मी तुम्हाला का सांगतो? कारण आज आपण पक्षाचे पदाधिकारी असो, कार्यकर्ते असो, जेव्हा आपण प्रचाराला जाऊ, घरोघरी जाऊ, तेव्हा भाजप येईल आता आणि त्यांचं इकडून तिकडून जे कार्पेट बॉम्बिंग सुरू करतात ना, भलते सगळ्या प्रश्नांमध्ये हात घालतील. ते भाजपच्या प्रश्नांमध्ये हात घालेल, ते येऊन हिंदुत्वावर बोलेल, जातीय तेढ निर्माण करेल, धार्मिक तेढ निर्माण करेल, समाजामध्ये भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, भाषणांमध्ये मराठी अमराठी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. भाजपला तुम्ही एवढंच विचारलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की हे सगळं बाजूला ठेवा, मुद्द्याचा बोला, नाशिकचा बोला, नाशिककरांचा बोला. एवढी वर्ष तुमच्या हातात सत्ता असून, एवढे वर्ष तुमच्या हातात ताकद असून, पैसा असून, सगळं काही असून जर उधळपट्टी तुम्ही जर निवडणुकांमध्ये करत असाल तर थोडासा पैसा असेल, थोडासा फंड असेल, थोडस लक्ष असेल, तुम्ही जे सांगता ना की आम्ही दत्तक घेणार, दत्तक घेणार, दत्तक घेतलं होतं, हे उपकार नका करू. तुमचं कर्तव्य आहे मुख्यमंत्री म्हणून जे तुम्ही काम केलं पाहिजे, महापौर म्हणून जे तुम्ही काम केलं पाहिजे ते न करता सगळं तुमचं लक्ष हे राजकारणावर असतं, पक्ष फोडण्यावर असतं, सगळी मंडळी गोळा करण्यात असतं, पैसे वाटपत असतं. मग तुम्ही राजकारण सोडून समाजकारण कधी करणार आणि शासन कधी चालवणार? उपस्थित हाच होता. काल परवाकडे ज्या बातम्या पाहिल्या मी, सगळ्यांकडून इन्कमिंग चालू आहे, इन्कमिंग चालू आहे. ठीक आहे, इन्कमिंग चालू असेल भाजपामध्ये, पण एक तुम्हाला सांगतो, जेवढं इन्कमिंग तिथे होईल तेवढे इथे आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. मी हे नेहमी सांगतो, जेव्हा तन मन धनची लढाई असते, धन त्यांच्याकडे आहे पण तन आणि मन आमच्याकडे, आणि तो मनसे पण आमच्या सोबत आलेले आहे. म्हणजे दिलसे आणि मनसे दोन्ही एकत्र काम करणार आहोत. मला वाटतं इथे सोबत आपल्या काँग्रेस एनसीपी पण कम्युनिस्ट आलेलेच आहेत. म्हणजे तुम्ही बघा, एका बाजूला सगळे आपण नाशिककर म्हणून एकत्र आलेलो आहे. आपली जी काही छोटे मोठे वाद असतील, भांडण असतील, हे सगळं बाजूला ठेवून आपण महाराष्ट्रासाठी एकत्र आलोय, नाशिकसाठी एकत्र आलेलो आहे. आणि दुसऱ्या बाजूला सत्तेची भूक लागलेली आहे, तळमळ चालू आहे, मळमळ चालू आहे, म्हणून भाजप एका बाजूला, सगळे इकडचे तिकडचे सगळे जे काही डागी लोक आहेत, भ्रष्टाचारी लोक आहेत, त्यांना घेण्याला मागे लागलेले आहेत. वॉशिंग मशीन, वॉशिंग पावडर निर्मा. पण आज तुम्ही उत्तर द्यायचं, नाशिकने उत्तर द्यायचंय की तुम्हाला कुठचे लोक मान्य आहे. एका बाजूला आपण सगळे प्रामाणिक लोक या मंचावर बसले, तुमच्यामध्ये सगळे प्रामाणिक लोक आहेत. कदाचित उद्याचे महापौर इथून येऊ शकतात, समोरून येऊ शकतात. म्हणजे असं नाही की इथून नाही येऊ शकत, नाही तर लगेच तुम्ही हे सगळे फोन करतील साहेबांना की आमचं तिकीट टाकलं, मी तिकीट देत नाही, ते साहेब करतात. पण हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला जे दागी लोक आहेत त्यांनी देखील उत्तर द्यायचं आहे. आणि आज खास करून या मीडियाच्या माध्यमातून मी भाजपला प्रश्न विचारणार आहे, संघाला प्रश्न विचारणार आहे की जे 25 वर्ष जेव्हा आपण विरोधी पक्षात होतो, जेव्हा आपण लढा देत होतो, 15 वर्ष म्हणजे 99 पासून 2014 पर्यंत जो आपण लढा दिला, लाट्या काट्या खाल्ल्या, आंदोलनं केली, ज्यांच्या विरुद्ध केली,
त्यांच्यातले सगळे भ्रष्टाचारी लोक तुम्ही तिथे घेतले, म्हणजे सगळे भ्रष्टाचार जे बरबटलेले पक्ष होते त्यांना स्वच्छ केलं तुम्ही, ज्यांच्यावर आरोप झाले होते, जे आरोप सिद्ध झाले त्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेताय, जे खोटे नाते आरोप होते ते अजूनही स्वच्छ म्हणून आमच्या सोबत आहेत. मग भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारतोय, मी संघाच्या कार्यकर्त्यांना विचारतोय, तुम्ही ह्याच्यासाठी लढला होतात का? आज भाजपमध्ये हे सगळीकडे ते मुंबईत असेल, पुण्यात असेल, नाशिकमध्ये असेल, ठाण्यात असेल, जिथे जिथे इन्कमिंग झालेला आहे, तुम्ही साधा प्रश्न त्यांच्या स्थानिक आमदार किंवा खासदारांना विचारा की तुम्हाला विचारून येणार घेतलं का पक्षामध्ये? बरं, त्यांच्यासाठी जे लढत होते, त्यांचे जे कार्यकर्ते होते, जर हेच सगळे डागी लोक तुमच्यामध्ये घेतले तर ह्या कार्यकर्त्यांना, तुमच्या कार्यकर्त्यांना कधी तिकीट मिळणार आहे? हा प्रश्न राहतो.